ब्राह्मण महासमुदायाने त्या चित्रपटाला विरोध केला आणि त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने सुद्धा काही त्याच्यामध्ये डायलॉग वगळण्याचे आदेश दिले. माझे प्रश्न मला विचारा, सरकारचे प्रश्न मला विचारून काय करणार? काल रायगडवर मोठा कार्यक्रम झाला, मात्र छत्रपती संभाजीराजांना निमंत्रण देण्यात आलं होतं, त्यावर चर्चा आहे. प्रश्न असा आहे की आपण जे राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये देशाचे गृहमंत्री रायगडावरती आले, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यातले पालकमंत्री अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उदयन महाराज होतेच. त्यामुळं संभाजी महाराजांना सांगितलं की नाही सांगितलं मला माहित नाही, परंतु उदयन महाराज हे थोरल्या घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत आणि ते रायगडावरती होते. मला वाटतं की त्या संदर्भामध्ये आता मीडिया ट्रायल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे, त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे गटाने आजपासून मराठीची पाठशाला सुरू केली. जे परप्रांतीय यांना मराठी येते त्यांना मराठीचे धडे देत आहेत. मनसेने विरोध केल्यानंतर आता त्यांनी हे सुरू केलं. विषय राज्याचाच होता. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, त्यामुळे त्यांनी केली असले सुरू तर अजून दुसऱ्यांनी सुरू करायला हरकत नाही, तिसऱ्यांनी सुरू करायला हरकत नाही. सर्वांनीच मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे आणि ती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्या कारणानं आता सर्वांचीच आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे प्रोत्साहन दिलंय ते अजून जरा लवकर दिलं असतं आणखी चांगलं झालं असतं.